आपण सर्वांचे स्वागत आहे बापू वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये। आज आम्ही जिल्हा परिषद कार्यालय गोंदियाच्या समोर आहोत। इथे जे आहे शासकीय जे कर्मचारी असतात यांनी आज संप पुकारलेला आहे आणि आज कुठं ना कुठं जर बघितला तर आज शासकीय जे काम थांबलेले आहेत त्यामुळे शासनाचे कित्येक तरी नुकसान झालेले आहेत आणि ह्यामुळे जे आहे शासकीय धोरण थांबलेली आहे। काय मागणी आहे यांची सविस्तर आपण जाणून घेऊया। काय सांगणार सर, आज तुम्ही जो संप पुकारलेला आहात याबाबत? आज आपण संप यासाठी पुकारलेला आहे की यापूर्वी 14 मार्चपासून आपण बेमुदत संप पुकारलेला होता आणि त्यावेळेस आपली मागणी होती सगळ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन मिळावी। त्यासोबतच इतरही महत्त्वाच्या मागण्या आहेत, परंतु प्रामुख्याने जुनी पेन्शन मिळावी म्हणून ती मागणी होती आणि आपण त्यावेळेस संप केलेला होता। सरकारने त्यावेळेस आपल्याला आश्वासन दिलं होतं की 3 महिन्यानंतर जुनी पेन्शनप्रमाणेच लाभाची योजना लागू करण्यात येईल, परंतु सरकारने आता 7 महिने झाले अजून काही निर्णय घेतलेला नाही आणि म्हणून आम्ही सरकारला पूर्वीच नोटीस दिलेली आहे की तुम्ही जर आमची पेन्शनची योजना मंजूर केली नाही तर आम्ही बेमुदत संप करणार। आणि त्याप्रमाणे आज गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण कार्यालय, जिल्हा परिषद नाही संपूर्ण स्टेट आणि जिल्हा परिषद सगळे कार्यालय बंद आहेत आणि त्यामुळे सरकारला आमचा इशारा आहे की ताबडतोब या मागण्या मान्य कराव्या, अदरवाईज जिल्ह्यातील सगळी व्यवस्था गडबडली, जनतेला काही सुविधा मिळाल्या नाहीत त्याची जबाबदारी ही सरकारची आहे। आज कुठं ना कुठं जर शासकीय धोरणाचे जे कामं ठप्प पडलेले आहेत त्यामुळे कित्येक तरी शासनाचं नुकसान झालेलं आहे। शासनाचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी शासन जबाबदार आहे, आम्ही जबाबदार नाही। शासनाने तोडगा लवकर काढावा आणि पेन्शनची जी मागणी आहे अनेक वर्षापासून आहे, शासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की 3 महिन्यात करण्यात येईल, तर मग अडचण काय आता समोर हिवाळी अधिवेशन सुरू आहे, पूर्ण मंत्रालय नागपूरला आलेलं आहे। यामध्ये येथील संबंधित जे आता स्टेटचे सगळेच कर्मचारी युनियन सगळे येथेच आहेत उपस्थित। यामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे? हिवाळी अधिवेशनमध्ये मुद्दे तुमचे मांडले जाणार काय? अपेक्षा आहे सरकारकडून आम्हाला। काल सायंकाळी त्यांनी बैठक घेतली, मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितलं आहे की संप करू नका, तर संप करू नका म्हणजेच आम्ही असं माघार घेणार नाही। तुम्ही निर्णय घ्या, अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनामध्ये निर्णय तुम्हाला करता येतो। पेन्शनच्या सोबत इतर मागण्यासुद्धा आमच्या आहेत आणि ताबडतोब जर पेन्शनचा निर्णय घेतला तर आम्ही त्याच्यावर विचार करू मागे घेण्याचा। काय सांगणार सर, आज जो संप पुकारलेला हे जे संप आहे हे आमच्या रास्त मागण्यासाठी पुकारलेला आहे आणि जिल्ह्यातील संपूर्ण कार्यालय हे आज बंद झालेलं आहे। त्याच्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे याला संपूर्ण जबाबदार शासन आहे। याकरिता आम्ही शासनाची 1 महिन्यापूर्वी नोटीस बजावलेली आहे, परंतु त्यांनी संपाच्या 1 दिवस पहिले आमच्या पदाधिकाऱ्यांना, राष्ट्रीय स्तराच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून चर्चा केली। 1 महिन्यापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही। ही एक शोकांतिका आहे। जेव्हा संपूर्ण राज्य आज ठप्प पडलेलं आहे अशा परिस्थितीत शासन आम्हाला संप मागे घ्यायला लावत आहे, परंतु कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था, त्यांच्याकडे शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। काय सांगणार सर, NPS रद्द करून जुनी पेन्शनची मागणी आहे? सर्वप्रथम जो महाराष्ट्र शासन आहे हा प्रगतिशील शासन आहे आणि त्याच्यामुळे शासनाची जबाबदारी कल्याणकारी योजना राबविण्याची आहे आणि साहजिकच जे कर्मचारी सर्व योजना राबवतात जर त्यांची सेवानिवृत्ती पर OPS जर काढून घेतली असेल, त्यांची सामाजिक सुरक्षितता जर काढून घेतली असेल तर ते साहजिक आहे की कामावर त्याचा दुष्परिणाम होणार आहे आणि सामाजिक बांधिलकी जपताना जुनी पेन्शन देणे हा शासनाचा कर्तव्य असून तो आमचा हक्क आहे। शासन काही आमच्यावर उपकार करत नाही आहे, आम्ही दिलेल्या सेवेचा मोबदला म्हणून आम्हाला पेन्शन दिली जात आहे। NPSमध्ये त्या पेन्शनची शाश्वती शासनानं नाकारलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला शाश्वती हवी आहे आणि आमची रास्त मागणी असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मागच्या वेळी लेखी स्वरूपात संघटनेला दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ नवीन पेन्शनमध्ये देऊ आणि त्याचा अहवालसुद्धा शासनाला येऊनसुद्धा वेळकाढूपणाचं धोरण अवलंबिलेलं आहे। म्हणून आम्हाला नाईलाज असतं पूर्ण महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं आहे। वास्तविक ही जबाबदारी कर्मचाऱ्यांची नसून ही जबाबदारी शासनाची आहे आणि शासन आपली जबाबदारी पार पाडण्यामध्ये असक्षम झाल्यामुळे आज महाराष्ट्राला हे दिवस बघावे लागत आहेत। म्हणून माझी शासनाला विनंती आहे आपल्या माध्यमातून की त्यांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढून
जो होणारा कर्मचाऱ्यांना वेठीस धरलं जात आहे, सामान्य नागरिकांना जो वेठीस या निमित्तानं धरलं जात आहे, ते सगळं दूर होणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता आज गोंदिया जिल्ह्यामध्ये जे संपूर्ण जिल्हा परिषद तसेच जिल्हाधिकारी तसेच स्टेटचे जे कर्मचारी असतात ते आज बेमुदत संपावर बसलेले आहेत. जर यांची मागणी पूर्ण झाली नाही तर हे असे संप करत राहणार आणि जोपर्यंत यांना ज्या प्रकारे यांनी सांगितले की यांना लिहून दिलेलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी की यांना जुनी पेन्शनमध्ये नवीन काहीतरी करून याला माध्यम काढून देऊ, पण आतापर्यंत काही यांना मोबदला मिळालेला नाही आहे. तर मित्रांनो, आमच्या बातम्या बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. गोंदियावरून देवेंद्र दमाहे.